नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लांबून आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार सर। नमस्कार। काय आपलं नाव? अमित शिंगारे। बरं, काय करता सर सध्या तुम्ही? जॉब चालू आहे सर। पुण्यामध्येच? हो सर। मूळ गाव कुठलं? बीड। बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि या अनुभवांची सुरुवात कशी झाली तुमच्या आयुष्यामध्ये? ही गोष्ट 2011ची। तर आम्ही सगळे पेपर वगैरे द्यायला गेलतो, ट्युशन वगैरे चालू होती। तर मग माझ्या मित्राची आई पण होती, त्यांच्या घरगुती काही इश्यू चालूच होते। तर आम्ही एवढं काही इंटरफेअर करत नव्हतो, येत होतो तो बसत होतो आणि जात होतो। म्हणजे घरची भांडणं होती का जास्त? घरची भांडणं होती त्यांच्या मिस्टराचे। आता आमचा मित्र यायचा, संध्याकाळी आम्ही बसायचो तसंच चहा कॉफीला बाहेर जाऊन। तर सांगायचा प्रत्येकचं आपापलं चालूच असायचं, किंवा माझ्या घरात हे चालू आहे, माझ्या घरात हे चालू। तो एनी टाईम नर्वस असायचा। त्याला विचारत होतो आम्ही, काय झालं बाबा, काय नाही काय नाही। तर तो काय जास्त काय सांगत नव्हता। तर आम्ही एक चला मग मित्र एक म्हणून आम्ही सगळं त्याला सहकार्य करून आम्ही पुढं चालायचो। असं एका दिवशी काय झालं, आम्ही ट्युशनला गेलो। ट्युशनला जाण्याच्या आधी मी घरी गेलो, कारण त्याचा पण एक विषय गेला होता की म्हणलं आम्ही सोबतच जातो, त्याला घेऊन जाईन म्हणलं मी। तर मी तिथं घरी गेलो, तर मावशी अशा कट्ट्यावर बसल्या होत्या, त्यांची लहान मुलगी पण होती, ती पण बसलेली होती। तिथं गेलो, मग त्यांना विचारलं कुठे गेला? म्हणजे ते तर बाहेर गेला रे म्हणले। म्हणजे कुठं चालला? म्हणलं कुठं जाणार? म्हणलं ट्युशनला चाललो म्हणलं आम्ही। नाही ते बाहेर गेलेला आहे म्हणले, ते आज काय येणार नाही। म्हणलं बरं बरं मावशी, म्हणलं मी जातो। मी त्यांना विचारलं का हो मावशी, काय झालं, नर्वस दिसायला लागलात आज? काय येणार आहे म्हणले, तुझे काका म्हणले डेलीचं तेच चालू आहे, तेच चालू आहे, तेच चालू आहे म्हणले। मला तर वैताग आला म्हणले फार। म्हणलं वैताग कायचा घेता म्हणलं मावशी, आज न उद्या होईल म्हणलं, नीट सगळं बरोबर होईल, सगळं चालतंय बरोबर व्यवस्थित। नाही म्हणले, मी सगळे पर्याय करून बघितले म्हणले, आता तर काय माझ्याकडून व्हाय नाही म्हणले। म्हणलं तसा नका म्हणू म्हणलं, होईल म्हणलं सगळं चांगलं। मी निघायला लागलो तर मावशीनं मला थांबविलं। मला म्हणले अमित, म्हणलं बोला ना। म्हणले मी बाहेर गेले ना तर म्हणले लेकराकडे लक्ष राहून दे म्हणले, कारण आमचं रिलेशन असं होतं की आम्ही घरी जायचो, एकाच्या ताटात खायचो, दोरडीत भाकर घेऊन खायचो आम्ही। तर कधी आम्हाला बोलत नव्हते। माझ्या घरी पण तसंच होतं, त्याच्या घरचं पण तसंच होतं, त्यामुळे ते आम्हाला लेकरासारखंच बघत होतं, म्हणजे भावासारखंच? भावासारखं सेम। म्हणले मी जाणार आहे म्हणले। म्हणलं कुठे जाणार आहेत? म्हणजे जाणार आहे म्हणले, मी वापस काय येणार नाही। म्हणलं तुम्ही कुठं बी जा म्हणलं मावशी, आम्ही येतो म्हणलं तुम्हाला घेऊन, तुम्ही नका टेन्शन घेऊ म्हणलं। असं मी त्यांना बोललो आणि मी निघालो पुढं ट्युशनला। ट्युशन वगैरे केले आणि 10चा ट्युशनचा टाईम होता, 10 ते 11:30 होता। आम्ही 11:30ला निघलो मी तिथून, मला यायला वाजले 11:45। जसंच मी गल्लीच्या जरा बाजूला होतो 50 मीटर लांब, तिथूनच मला त्यांचा बारका मुलगा दिसला, छाती पिटत आला, अमित भैया असं झालं आहे, अमित भैया असं झालं आहे। मला काय झालं नेमकं, काय झालं काय झालं? आणि मम्मीने फाशी लावून घेतली। अरे बाप, अरे बाप रे बाप म्हणलं। पण ते शब्द ऐकला ना तर पहिलं असं विश्वासच बसला नाही, शॉक लागला? शॉक लागला, कारण मी ज्या व्यक्तीला 1.5 घंटे अगोदर भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, आणि जसंच मी जाऊन रिटर्न येतोय ती व्यक्ती नाही आहे म्हटल्यानंतर ती कल्पना खूप वेगळी आहे ना। आता मी पहिलं तर शॉकच झालो आणि मी त्याला मारलं बरं। म्हणलं काही बोलायला लागलास म्हणलं, तू कळतं का म्हणलं तुला? नाही म्हणले, दादा चल म्हणले घरी, चल घरी गेल्यावर कळण। हातात वही वगैरे होती ती मी तशीच टाकली आणि आम्ही पळालोत घरी पळालोत। घरी पळायच्या टायमिंगला बघितलं त्यांच्या घराच्या वाड्याच्या बाहेर माणसं जमा। मग मी म्हणलं की नाही भाई, काहीतरी कोटाना झालाय म्हणलं इथं। आणि त्यावेळेस तुमचा मित्र कुठं होता? तो बाहेर गेलता, त्याला बाहेर पाठवलं रिअलमध्ये, त्याच्या मोठ्या मुलाला बारक्या मुलाला बाहेर पाठवलं आणि फक्त मुलीला घेऊन थांबले, असं झालं ते। मग आम्ही गेलो, सगळ्यांना बाजूला सरकवलं, बघतो तो काय स्वयंपाक रूममध्ये सिलेंडर असं खाली घेतला पायाच्या, तिथून फाशी लावून घेतली। आणि जसंच ते आम्ही असं दृश्य बघितले, ते जीभ बाहेर आलेली, डोळे बाहेर आलेले, म्हणजे त्या टायमिंगला असं काही बोलायलाच नव्हतं मला, म्हणजे स्तब्ध फक्त बघत होतो मी, शब्द काहीच फुटत नव्हतं, नुसता घाम फुटत होता अंगामध्ये।
बराच वेळ झाला, पोलीस आले, बॉडी काढली. तिथं तर कोणीच नव्हतं. मग माझा मित्र आहे सुनील, म्हणजे की ते अजून पण माझा मित्रच आहे. लहानपणापासून आम्ही आत्तापर्यंत आलो, सोबतच होतो. मग त्याला मी घेतलो, बॉडी काढली बाहेर आणि सिव्हिलमध्ये न्यायची तयारी केली. तर त्याच्या मांडीवर डोकं आणि माझ्या मांडीवर पाय, असं आम्ही त्यांना पोस्टमॉर्टमला घेऊन गेलो. तर मग सगळं झाल्याच्या नंतर त्याला कळलं, आमच्या मित्राला. मग तो तिथं हॉस्पिटलमध्ये पळत आला. काय झालं अमित, काय झालं, सुनील काय झालं. म्हणलं काय नाही. मला आता त्याला सांगतं तरी कसं ना, बरोबर, काय सांगू त्याला की बाबा आता असं झालंय नाही, तर मध्ये पोस्टमॉर्टम चालू आहे, कसं बोलू. मग त्याला थांबवलं, बसवलं आम्ही. काय नाही झालं म्हणलं, काय नाही झालं, दुखतंय म्हणून नेलं आहे म्हणून. नाही म्हणजे मला वेगळंच ऐकण्यात आलेलं आहे म्हणलं. मग आम्ही त्याला दोघांना धरलं, मग त्याला सांगितलं. म्हणजे त्याचा जे आरडाओरडा, म्हणजे पहिला तर 2 मिनटं असा स्तब्ध झाला, नुसतं असं डोळ्यात पाणी होतं त्याच्या. आणि तो मला आणि सुनीलला असं नुसतं बघत होता. काय 2 मिनटं काहीच बोलला नाही तो. आम्ही पण असं फार भारावून गेलेलो होतो त्या दिवशी. त्यानंतर मग सांगितल्याच्या नंतर पुन्हा रडला, पडला, बसला. पुन्हा त्याचे वडील आले, तर त्याच्या वडिलासोबत पण त्याने तिथंच हॉस्पिटलमध्ये भांडण पण केली. खूप झालं. आम्ही सगळेजण अडवायला होतो, मित्र कंपनी होतो आम्ही. एक जण त्याला पकडतो, एक जण त्याला पकडायला लागलो. त्याचे वडील तर नुसतं असं स्तब्ध झालेले, त्याला काय बोलता येईना. 2 लेकरं अंगावर चाललेले. सगळं झालं. असं या वेळेस किती 1:30-2 वाजले असतील. 1:30-2 वाजले. तर आम्ही सगळे असं काय खाल्लं पिलं नव्हतं, कोणाला इच्छा पण नव्हती त्या टायमिंगला. तर मी म्हणलं असंच म्हणलं, मी जरा म्हणलं वॉशरूमला जाऊन येतो म्हणलं, तू ह्याला सांभाळ म्हणलं, कारण त्याचे वडील तिथंच आहेत. तर म्हणलं अजून हे उठून जायचं म्हणलं, काहीतरी दुसरंच कांड व्हायचं म्हणलं. ठीक आहे म्हणले. मी गेलो वॉशरूमला. आता माझं दुर्दैव एवढं आहे की मग जसं त्या वॉशरूमला गेलो आणि मला माहितीच नाही त्या वॉशरूमच्या साईडलाच पोस्टमॉर्टम रूम आहे. अच्छा. आणि त्याच पोस्टमॉर्टम रूममध्ये ते पोस्टमॉर्टम चालू आहे. मी ते जे बघितलं ना, ते असं डोकं शिवत होते. ते मित्राच्या आईचंच? हो. घस 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 ते सुई दाबून घेऊन ते शिवत होते. तिथून जसं मी ते बघितलं तसं ती मला उलटी आली. आणि दरवाजा उघडा होता, असं बी नाही की मी खिडकीतून बघितलं का काय. भर उन्हाचा दिवस चालू होता. मी तिथं उलटी केली, निघलो पुढं. आणि तिथं पुन्हा पोरं आले, अरे काय झालं. आता तो पण ते समोरच उभा मित्र माझा. काय सांगू मी त्याला की मी असं पाहिलंय म्हणून. काहीच बोललो नाही. काय नाही म्हणलं, जरा म्हणलं जेवलं वगैरे नाही रे म्हणलं, मळमळ झालं म्हणलं. माझ्या मित्राला कळलं, माझ्या मित्रा सुनीलला कळलं. म्हणलं आम्ही त्या काय झालंय म्हणलं, मी असं बघितलं म्हणलं. तो पण स्तब्ध झाला. आम्ही 5-6 पर्यंत सगळं बाहेरच, ते पोलिसाचं चालू होतं सगळं, कंप्लेंट वगैरे हे ते. 6 पर्यंत आम्ही बाहेरच. तर गावाला नेणार होते, कारण इथं तर कुणी नातेवाईक वगैरे कुणीच नव्हतं त्यांचं इथं. गावाला नेणार होते. तर मग मी काय म्हणलं, सुनील म्हणला मला, आम्ही त्यात चल म्हणले, झालं म्हणले, आता इथं तर काय करणार नाहीत म्हणले, आपलं इथं थांबून काय फायदा नाही आहे म्हणले. हां म्हणलं चालतंय म्हणलं, मी बोलतो म्हणलं, मी त्याशी बोलतो म्हणलं. सगळे तोवर पाहुणे रावळे मित्र वगैरे येऊन भेटून चाललेच होते. मग त्याला आम्ही बोललो की बाबा चल निघतो आम्ही पण. म्हणजे तुम्ही कुठं चाललात म्हणले. जातो घरी. नाही म्हणले, गाडी केली आहे म्हणले, आम्ही सगळे फक्त कोण आहेत म्हणले, भैया मी म्हणले, मुलगी आणि ते पप्पा आहेत म्हणले, तुमच्या दोघांना यावंच लागेल. मला यावं लागेल, कुठे यावं लागेल नेमकं म्हणलं, कोणतं गाव आहे काय, कारण आम्हाला मावशीचं गाव नव्हतं ना माहीत. काय नाही म्हणले, इकडे जवळच आहे मला, 20 किलोमीटर आहे म्हणले, 20-30 किलोमीटर आहे म्हणले इथून. आणि त्या सुनीलनं माझ्याकडे बघितलं, मी त्याकडे बघितलं, काय करावं आता. त्या कंडिशनमध्ये नाही तर म्हणताच येत नाही. ठीक आहे म्हणलं चल. आम्ही घरी इन्फॉर्म पण नव्हतं केलेलं, फक्त असं लोकांकडून कळलेलं की बाबा असं झाले ना, आम्ही तर सुनील आहेत म्हणून. तिथं आम्ही गेलो तर मग तिथं
तर ते दृश्य पण असं होतं ना, ते गाडीत आम्ही असं बसलो, पुढच्या सीटवर ड्रायव्हर, त्याचे वडील आणि मुलगी, पाठीमागच्या सीटवर मी, माझा मित्र आणि सुनील, आणि त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागं ते पांढऱ्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं. जसं समोरच्या आरशामध्ये आमचं माझं डोळा जायचा, ते पाठीमागचं मला दृश्य दिसायचं. आम्ही पण वयच काय होतं आमचं पण 16-17, आम्ही पण पार भिलेलोच होतो. आम्हाला तरी काय कळत होतं त्या टायमिंगला. अशाच लहानपणीच्या गोष्टी ऐकून होत्या, परी सगळं डोळ्यासमोर घडत होतं ना. बरोबर. आता मित्रपणा पण असा असतो की त्याला पण धीर देणं महत्त्वाचं आहे ना, त्याला पण सोडता येत नाही. त्यासाठी आम्ही ते करतच राहिलो. घरी गेलोत, गावाकडे गेलोत, गावाकडे एंटर झालोत आम्ही. एंटर झाल्यावर त्यांच्या घरच्यांना सांगितलं होतं की बाबा बाईचं दुखतंय, म्हणून आम्ही त्यांना घेऊन यायला लागलो. तुम्ही जागे राहा. 1-2 क्वचित माणसं होते, जे मोठे माणसं होते की त्यांना सांगितलं होतं की डेट झाली म्हणून, बाकीच्यांना तर नाही. आता कसं होतं, आमची गाडी एंटर झाली, जशी ती गाडी एंटर व्हायला लागली तसं जास्त भीती वाटायला लागली. ॲम्ब्युलन्स? हो, ॲम्ब्युलन्स. जास्त भीती वाटायला लागली. आता काय होतंय, आता काय होतंय, आता काय होतंय. आणि त्या टायमिंगला वाजले होते बघा 9:30-10 वाजले होते. 9:30-10 वाजले. तर घर एका साईडला त्यांचं, आणि त्या घराच्या खालूनच मसनवाटा, तिथं सगळं क्रिया करतात ते. सगळ्यांना वाटतं गाडी इथं थांबून. मग गाडी तिथं न थांबता जशीच त्या मसनवाटेमध्ये घुसली, तसंच तिथले जेवढे माणसं होतं तेवढे छाती पिटत गाडीच्या पाठीमागं. आणि आम्ही गाडीमध्ये, आम्हाला वाटायला लागली भीती मरणाची. सगळी आरडाओरडा, लय आरडाओरडा चालू होता. असं वाटत होतं जसं ते अर्धं गाव आलं तर त्या माहितीला. लय विचलित झालतो नुसतं. भीत 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 थांबलेलो होतो आम्ही तिथं. मग गाडी उतरली, तिथं सगळे आले, आरडाओरडा चालू झाला. काढली. मुलगी होती बारकी माझी, त्यांच्याकडे मी असं घेऊन तिला असं उभा टाकलेलो. सुनील साईडला बसलेला, त्या दुसऱ्या मुलाला घेऊन बसलेला की बाबा ह्यांना नको म्हणून. ते माणसांना पण त्या लेकरांना ओढलं, हे असं झालं तसं, आणि त्यांना त्या लेकराला ओढून रडायला लागले. पण तिथं जास्तच भीती वाटायला लागली आम्हाला. त्यातनं रात्रीची वेळ, ते पण रात्रीची वेळ भयानक, आणि ते पण पूर्ण सुनसान, लाईट नाही गावामध्ये, काय नाही. थांबलो तिथं, क्रिया वगैरे चालू झाली, ती केला, अग्नी डाग दिला. टेम्पोवाला म्हणला, ॲम्ब्युलन्सवाला म्हणला चला म्हणले. आता आम्ही निघलो तिथून. निघलोत, असं बी वाटायचं की आम्ही पुढं बसलो, पण जसं जसं ते आरसा मी पाहायचो का तसं तसं वाटायचं पाठीमागच आहे अजून पाठीमागं 2. गाडीमध्येच? हां, गाडीमध्ये. ते भास व्हायला लागला, कारण नव्हतंच ना कधी बघण्यामध्ये असं काहीच. तो भास व्हायला लागला मला तिथंच. त्याला पण व्हायला, मला पण व्हायला. तर आम्ही दोघांना असं धरलं. म्हणलं त्या ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं मामा असं असं व्हायलं. म्हणले बाळांनो तुमचं वय काय म्हणले, तुम्ही निघलात कुठं म्हणले, ह्याच्या अगोदर असं काय पाहिलं आहे का. म्हणलं नाही. म्हणले होते म्हणले, काय नाही तुम्ही जा म्हणले, घरी तुम्हाला तुमच्या सुखरूप सोडतो म्हणले, त्यानंतर मी जातो म्हणले. काय नसते म्हणले, होते म्हणले, मी रोज घेऊन जातो म्हणले, मला काय नाही म्हणले. ठीक आहे. मग घर जवळ आलं. पहिलं सुनीलला सोडलं. सुनीलला सोडून पण माझ्या घरापाशी आले. मला सोडलं, घरी गेलो. तर दुसऱ्या दिवशी मी हिवतापीनं पडलो हातुर्णामध्ये. 1-2 दिवस भयानक ताप वगैरे चालू झालेला, पण रिकवर झालो. 2-3 दिवस घराच्या बाहेरच नाही निघलोत आम्ही. आणि आईने तर मुद्दाम मला 4-5 दिवस जाऊनच दिलं नाही बाहेर कुठं. ट्युशन नाही, काय नाही, कुठं खेळायला कुदायला बी नाही, मित्रांना भेटायला सुद्धा जाऊन दिलं नाही मला. 7 दिवस झाले तशी मी घरातच. 8व्या दिवशी मी घराबाहेर पडलो. तर आमच्या मित्रांची तर चर्चा चालू की तू गेलता, सुनील गेलता, काय झालं काय नाही, असं तसं. काय नाही रे म्हणलं, झालं असं असं. म्हणलं आता काय करणार म्हणलं, त्यांना कळलं नाही म्हणलं, लेकराकडे बघायचं दिलं सोडून, तर त्यांना हे करून बसलं. म्हणलं हो तुला माहिती आहे का म्हणले. म्हणले काय. म्हणले 2-3 जणाला म्हणले इथं दिसल्यात म्हणले मावशी. त्या 8 दिवसाच्या पिरियडमध्येच? हो. म्हणलं काय. म्हणले दिसलेत म्हणले जे किराणा दुकानवाला आहे का म्हणले साईडचा, त्यांना दिसलेली आहे म्हणले.
आणि एक ती मावशी आहेत म्हणले, त्यांना एक दिसलेली आहे म्हणले, दोघा जणांना दिसलेली आहे म्हणले, ते पण तापीनं पडलेले आहेत म्हणले. मला हे कसं होऊ शकतं म्हणलं, मला मेलेलं व्यक्ती कोण येणार आहे म्हणलं. आणि हे आम्हाला सगळं काय नव्हतं, आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला सगळं अंधश्रद्धाच वाटायची होती. एक आम्ही पण एक गोष्ट की बाबा भावनेनुसार आम्ही हां ठीक आहे म्हणून आम्ही असं टाळून दिलं. बरेच दिवस झाले असे किस्से तर कानावर येतच होते आमच्या, आम्ही इग्नोरच करत होतो. हां एवढं इग्नोर करत होतो की त्या गल्लीमधून बी जात नव्हतो. जिथून मला जायला माझ्या घराला 2 मिनटं लागायचे, तिथून मला 10 मिनटाचा राऊंड मारून जायचो, पण मी त्या गल्लीतून जातच नव्हतो. कारण ते सगळं डोळ्यासमोरच यायचं ना, ते काय विसरता येत नव्हतं लवकर. आणि एवढी बुद्धी पण काय जास्त नव्हती आमची की बाबा लगेच विसरता येईल म्हणून, एवढं काळीच बी धड नव्हतं आमचं. एक दिवशी काय झालं, आम्ही असं ठरवलं, सन ऑफ सरदार पिक्चर रिलीज झाला होता. सन ऑफ सरदार, हां, संतोषी टाकीजला रिलीज झाला तो पिक्चर. मग आम्ही म्हणलो एका दिवशी प्लॅन केला की नाही बाबा चल, शुक्रवार होता वाटतं आय थिंक, त्या दिवशी शुक्रवार होता. त्या दिवशी आम्ही प्लॅन केला की बाबा चल जाऊत म्हणलं, जायचं पिक्चर लय गाजलं आहे म्हणलं. तो सुनील म्हणला बघू जाऊ संध्याकाळी, तिकिटाचे पैसे वगैरे बघूत म्हणले जाऊ. मग त्याने पण त्याच्याकडून घेतले घरून, मी पण माझ्या घरून घेतले. बाकी थोडंफार खायला आम्ही काय बाहेरून ॲडजस्ट केलं होतं आमच्या पॉकेट मनीमधून. आमचा 9चा शो होता, 9च्या शोला गेलो, फुल थिएटर भरलेलं, फुल एन्जॉय करत होतो आम्ही. बसायला जागा नव्हती तरी कट्ट्यावर बसून आम्ही ते पिक्चर एन्जॉय केला. तर ते टॉकीज होती आमच्याकडून 5-6 किलोमीटर. आमच्याकडे सायकल नाही, काही नाही, आम्ही असं चलतच गेलो, चलतच चालतो. आणि तेव्हा काय वाटत बी नव्हतं चलत जायला, चलत यायला 5-6 किलोमीटर असं वाटायचं. मित्रासोबत कधीच वाटत नाही, गप्पा मारत खेळत कुदत आम्ही निघलो. पिक्चर वगैरे बघितला, निघलो. 12:30 वाजले होते पिक्चर संपायला. आम्हाला यायला वाजले 1-1:15 वाजला आम्हाला यायला तिथं. मग त्याचं घर होतं. सुनील म्हणला म्हणले मी निघतो म्हणले, आता तू जा म्हणले इथून. म्हणलं नको यार सोन्या, म्हणलं इथून जायला लय भीती वाटते म्हणलं मला, मी इथून काय जात नाही गाड्या म्हणलं. अरे म्हणलं तिकून जाऊ नको म्हणले, ते 2-3 कुत्रे म्हणले चावलेले तू म्हणले, कशाला हे करतो म्हणले, त्या गोष्टीला आता झाले ना रे म्हणले दिवस, कशाला हे करतो म्हणले, काय नाही म्हणले, तू जा म्हणले आरामशीर, मी पण जातो म्हणले. आणि त्या टायमिंगला मोबाईल बी नव्हता आमच्याकडे, जेव्हा चला कॉन्टॅक्ट करून कुणाला बोलून घ्यावं का काय म्हणून. ठीक आहे, मग त्याला मी पुढं सोडलं आणि मी पण निघालो. जसं मी निघालो तसं त्या घराकडं मी पाहिलं. घराकडं पाहिलं आणि विचार केला, काय दिवस अगोदर किती भारी होतं इथं. मावशी इथंच बसायच्या, लेकर इथं खेळत होते, सगळं सुखात चालू होतं. हे मावशीनं लय असं हे केलं, असं नाही करायला पाहिजे होतं. ते दिमागात घुमत होतं आमच्या. आणि त्या वाड्यामध्ये दुसरे अजून भाडेकरू राहत होते, तर त्यांना पण ती रूम खाली केलेली. त्यामुळे ते वाडा असा सुमसानच झाला होता, लाईट वगैरे सगळे ऑफ होते त्याचे, एकदम बंद वाडा झाला होता तो. तसं म्हणून मी पुढं निघलो. किमान 5-10 पाऊल मी टाकले पुढं की मला पाठीमागून आवाज आला, अमित. म्हणलं कोण? असं पाठीमागं ओळून बघितलं, मला कोणतरी असेल म्हणलं, नाही तर मला वाटलं सुनीलच आला काय की वापस, म्हणलं त्याला काय जाऊ वाटाना काय की म्हणून. बघितलं तर कोणीच नाही. पुन्हा पुढं गेलो तर तुला थांब म्हणते ना रे. तिथून मग कपकपी सुटली. अरे भाई म्हणलं हे कोण म्हणा लागलं आता म्हणलं मला, आणि ते पण म्हणलं ह्या वाड्यासमोर कोण म्हणायला लागलं. आम्हाला असं काय भरोसा नव्हता, काही श्रद्धाबद्ध नव्हती आमची. बघतो म्हणलं कोणतरी मजा घ्यायला लागलं काय की म्हणलं या गाड्या, म्हणलं लय मारीन म्हणलं, अशी मजा विजा करू नका म्हणलं, कारण आमच्या कंपनीमध्ये होतेच तसे काही जण. पुढं गेलो तर पुन्हा डबल तेच आवाज आला, आणि ह्या वेळेस जरा जाड आवाज आला. आम्ही थांबलो. काय आवाज आला? थांब म्हणले ना म्हणले तुला. अरे बापरे बाप. बघितलं त्या कट्ट्यावर, बघितलं त्या कट्ट्यावरून ते असे चलत होते. कट्टा म्हणजे असला भिंतीचा? हां, भिंतीचा कट्टा.
अरे बाप रे बाप, ते बघितलं की मी असा नुसतं स्तब्ध झालतो. हात पाय थर 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 कापायला लागले. नॉर्मल बरं का, काही असं नव्हतं का काय हे वेगळं काय होतं. जसं ज्या अवस्थेत मी त्यांना लास्ट टाइम पाहिलं होतं त्याच अवस्थेत होते त्या. ते डोळे फार मात्र चमकत होते त्यांचे, एवढं मला माहिती, कारण त्याचे डोळे घारोळे होते पहिल्यापासूनच. कुठं चालला एवढ्या रात्री, शांतच मी, काहीच बोलता येईना ना, तोंडातून शब्द निघाना, हातपाय सुन्न झालेले, काही काही म्हणजे काहीच बोलता येईना मला. जरा वेळ थांबलो तसे ते माझ्याकडं, माझी नजर त्यांच्याकडं चालू होती. अजून पुढं चालले, लेकरू कुठे आहेत माझे. तिथून तर मग मी पूर्णच गळाटून गेलो, पार गळाटून गेलो मी तिथून. आता म्हणलं मी काय उत्तर देऊ. मला एक तर कळलं काहीच सुधरतच नव्हतं. मनात फक्त एवढं होतं की मी इथून कसा निघू, एकच भीती. आणि दुसरी एक होतं की हे कसं काय होऊ शकतं. ज्या व्यक्तीला मी नेलंय, पाहिलंय, पोस्टमॉर्टम करताना पाहिलंय, अंत्यविधी पाहिली मी, आणि ती आता इथं उभी कशी काय माझ्यासमोर. स्तब्ध होतो मी, मला काय कळत नव्हतं. आणि त्या रस्त्यावर मी एकटाच होतो आणि 1:30 वाजला होता. मला फक्त एवढं म्हणले, माझे लेकरं जिथं आहे तिथं वापस इथं घेऊन या. मला बाकी काही माहीत नाही, इथं लेकरं वापस घेऊन या. प्रसंग जास्त नव्हता, 1 ते 1.5 मिनिटाचाच होता. म्हणजे 1 ते 1.5 मिनिटं ना माझ्या आयुष्यातले एकदम ब्लॅक टाइम म्हणतात त्याला, तसा होता तो. की जी मी नजरेसमोर बघायला लागलोय ते का माझा भ्रम आहे, रियालिटी आहे, मला काहीच कळत नव्हतं. मी फक्त तिकडं एक साथ नजर होती माझी तिथं, हात पाय लटलट 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 कापत बघायला लागलेलो मी. मग पुढं काय झालं. पुढं नाही, ते जे डोळे दिसत होते का मला, त्या डोळ्यानेच मी हैराण होतो. मग ते बोलले की नाही का माझी मुलं घेऊन ये, मग त्याच्यानंतर झालं काय पुढं. मग काहीच नाही, मला काही बोलतच आहे ना. हां, अचानक एक गाडी आली त्या रस्त्यातून, महार वाहतुकीची गाडी असते म्हणा. गाडी आली आणि मी मध्येच थांबलेलो, तर मला भानच नाही ना राहिलेलं कायचं, कायच भान नाही राहिलं. त्यांनी जोरात हॉर्न मारला आणि त्यांनी लाईट अशी चमकली. तर मी थोडंसं स्तब्ध झालो, म्हणजे जर माझं फोकस हटलं तिथून. मी इकडं बघितलं, लाईटवाला गाडीवाला, वर बघितलं तर कुणीच नाही. तर मी तिथंच पडलो. माणसांना मला उचललं, बाळा कोण आहेस, इथं काय करायला पडला कसा काय, असं तसं. उठलो, म्हणलं माझं खर तिकडं आहे, मला बोलता बी येत नव्हतं. म्हणजे सगळं नरडं विरडं सगळं सुकलेलं माझं, काहीच बोलता येणार, रिॲक्शनच देता येणार. माझं घर तिकडे आहे, मला फक्त तिकडं सोडा. मग तेवढा रात्री 1:45 वाजले. 1:45 वाजता घरचा माझा दरवाजा खटखटला झाला. माझे वडील ताई सगळं बसलेलेच होते घरात, वाट बघत की पोरग एवढा वेळ झाला आलं नाही, जात नव्हतो आम्ही कधी असं. मग बघितलं मला त्यांना. मग घरामध्ये आणलं त्यांना. त्या ड्रायव्हरला विचारलं माझ्या वडिलांनी, काय झालं नेमकं, माझं पोरग कुठं सापडलं. म्हणले या गल्लीमध्ये, म्हणले तुमचं मुलं नुसतं एकटक कुणाला तरी वर बघत होता म्हणले, आणि आम्ही हॉर्न मारला म्हणले त्याला, आणि मी बाहेर येऊन त्याला बोलायला लागलो, तर त्यांनी माझ्याकडे बघितलं म्हणले तिथंच पडला म्हणले. फक्त एवढं बोलण्यात आलं म्हणले की माझं घर इकडे आहे, मला सोडा म्हणून. दुसऱ्या दिवशी डबल तापीनं मी. आता काही कळतच नाही, रोज रात्री स्वप्नात तेच चालू, माझे लेकरं आणून दे, लेकरं इथं आणून दे. आता नेमकं काळा बिना ना कामून आणून दे काय म्हणून. आता आणून द्यायचं म्हणलं होते, रिस्कच वाटायला लागला ना मला पण, कारण लेकरं पण लहानच होते, जास्त मोठे तर नव्हते. एकच होतं जे मग आमच्यासारखं होतं, पण बाकीचे लहान होते ना सगळे. मी माझ्या आईला सांगितलं असं असं झालं, म्हणलं आई ह्या गोष्टी आहेत, मला असं सांगितलं आहे. माझ्या आईनं पण मला म्हणली तुझा भ्रम झाला म्हणले, बाकी काय नाही म्हणले, तू नको येड्यावणी करू म्हणले, आपण बघू म्हणले जाऊन.
म्हणलं नाही आई, मी स्वतः बघितलंय म्हणलं, असं असं झालंय म्हणलं, मला माहीत आहे. पाहिलं नाही म्हणले बाळा, काही नाही म्हणले, आपण बघू म्हणले. जसंच मला तसं केलं आईनं सांगितलं तर मला थोडीशी भीती उतरली आणि मी ते बोलवायचं काही इरादा मी काय केला नाही. तर आमच्याकडं कसं होतं, घरच्या समोरच आमचं एक असं पटांगण होतं, ते आम्ही असं बाहेर झोपायचो. तर माझी आई पण बाहेर झोपली खाटावर. तर तिला पण असा भास झाला की असं संदिशी मावशी आली आणि माझ्या आईला म्हणले, अय शिंगारे मावशी उठा की. बापरे. पोराला का जाऊन देणार तुम्ही. माझी आई पण अशी घाबरून उठली. असं माझे वडील वगैरे सगळे बाहेर झोपले. म्हणले काय झालं काय झालं काय झालं. म्हणले असं असं झालं म्हणले. मला त्या टायमिंगला सांगितलं नव्हतं त्यांना. दुसऱ्या दिवशी मला सांगितलं असं असं झालं म्हणून. तर आमच्या तिकडे एक बाबा वगैरे आहे तर म्हणा ते करणारे, त्यांना मला सांगितलं की तू असा व्यक्ती आहेस म्हणले ज्यांना ते मृत्यूच्या आधी तू पाहिलंस म्हणले त्यांना, आणि त्यांना तुलाच पाहिले. फक्त एक मुलगी होती म्हणले, त्यानंतर ज्यांना पाहिलं म्हणले ते तूच पाहिलंस म्हणले. आणि कोणती पण व्यक्ती म्हणले आपल्या लेकराला नाही बघू शकत किंवा पकडू शकत म्हणले. ही गोष्ट लक्षात ठेव म्हणले तो. मग जसं ती एकदा म्हणते तसं तो करून बघ म्हणले, तर आपण दुसरं काहीतरी पर्याय करू म्हणले. ठीक आहे म्हणलं. तर मी आणि माझा मित्र सुनील आम्ही दोघंच गेलो. त्यानंतर तिथं गेलो, त्याच गावाला डबल गेलो. आम्ही गावाला गेलो. मला असं असं झालेलं आहे म्हणलं भाई, 15 दिवस झालं म्हणलं मी परेशान झालेलो म्हणलं, मला काय कळत नाही आहे म्हणलं, एक इच्छा आहे म्हणलं तू तेवढं बघ म्हणलं, तू घेऊन ये म्हणलं चल म्हणून. म्हणले घेऊन यायला काय हरकत नाही, पण म्हणले पुन्हा अजून काय जास्त काय वाढलं तर काय करू म्हणले. बोलं नाही नाही म्हणलं तू घेऊन ये. अरे म्हणले ते घरमालकानं म्हणले बाहेर ताळा लावलेला आहे म्हणले वाड्याला, आपण मधात कसं जायचं म्हणलं ते जा म्हणलं, आम्ही सगळं बघून घेऊ म्हणलं, तू फक्त एकदाच चल म्हणलं वाड्यामध्ये बघू तरी येऊ ना म्हणलं. आता असं बी नाही आहे की कोणी दुसरा व्यक्ती आहे, आणि असं बी नाही की आम्ही तुला खोटं बोलतोय म्हणून, तू एकदा बघतं ना म्हणलं, चल तर ना. मग राजी झालं. त्या घरच्याला पण बोललो तर आम्ही, तसं तर काय सोडणार नव्हते, कारण 3 लेकर घेऊन जायचे म्हणलं साधन होतं ना. राजी केलं. मग गेलो तेव्हा आम्ही गेलो, ते ताळा वगैरे आम्ही उघडायला लावलोच होता, कारण तिथं बरेच किस्से लय प्रचलित झाले त्या गोष्टीचे. मधात गेलो, मग घरची चावी होती त्यांच्याकडंच, मग ते घर उघडलं बघितलं तर म्हणलं इकडे आणलं बाबा मला, आता काय आहे ते म्हणलं बघून घ्या म्हणलं तुम्ही. तर जिथं त्यांना फाशी घेतली तिथं त्याच्या पाठीमागंच ते कप्पा असायचा बघ, कटडे इथे, तिथं म्हणलं बा काय असेल काय नाही म्हणलं. सगळे शोधायला लागले ना काय आहे नेमकं काय आहे म्हणून. तर कट्ट्यावर बघितलं तर लेकरासाठी तिनं एक कानाची झुमके केलेले होते पोरासाठी बी दुसरं काहीतरी होतं. तर त्या वस्तूमध्ये जीव अटकलेला होता की मी माझ्या मुलीला हे केलेले मी त्याला देऊन टाकावं, असं काहीतरी इच्छा होतीच वाटतं त्यांची. तर आम्ही ते सगळं दिलं केलं. मग आम्ही तिथं बसलोत पण प्रार्थना पण केली. मी पण बोललो की माझ्याकडून जेवढं होतं मी तेवढं केलं. तसं केलं. मग तिथं बराच वेळ थांबलो. पुन्हा लेकरांचा रडगाणं चालू झालं, तर तिथं रडणं पडणं वगैरे. आम्ही त्या वस्तू घेतल्या आणि आम्ही बाहेर आलो. पुन्हा बाहेर आलो, त्यांना सोडलं. तर त्या दिवसानंतर नाही दिसलं म्हणून ते कधीच नाही, कुठंच नाही. मग त्याच्यानंतर त्यांच्या मुलांना परत काय दिसला का किंवा त्रास वगैरे झाला? नाही, त्यांच्या मुलाला बी त्रास नाही, कुणालाच नाही. तुमचे जे स्वप्न द्यायचं पण बंद झालं का? बंद झालं, टोटल सगळं बंद पूर्णच. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता अमित सरांचा अनुभव, आणि या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं, मैत्रीचं नातं कसं असतं हे. जर तुमच्यासोबत पण असं काय असेल, तुमच्याकडे पण असे मित्र असतील, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती भरा आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.